नितेशनं जपून बोलावं, निलेश राणे यांची एक्सपोस्ट सध्या बघायला मिळते। आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे असंही निलेश राणे म्हणतात। सभेमध्ये बोलणं सोपं आहे, पण नेमकं कुणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे। आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही असंही निलेश राणे यांच्याकडून म्हणण्यात आलंय। नितेश राणे यांना उद्देशून निलेश राणे यांच्या एक्सपोस्टची सध्या चर्चा रंगते आहे। मंत्री नितेश राणे यांनी धाराशिवमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला इशारा दिलेला होता। सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसला असं त्यांनी म्हटलेलं होतं। तर नितेश राणे हे भाजपातून आमदार आहेत, तर निलेश राणे शिंदेंच्या शिवसेनेतून आमदार आहेत। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी एक लक्षात ठेवा की देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत। म्हणून हे किती कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। म्हणून किती इकडे तिकडे मिळून दे, 4 दिवसाची चांदणी आहे, कळेल हळू टप्प्याटप्प्याने काय होणार आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार सध्या आपल्या सोबत आहेत। पद्मेश, खरं तर आपण बघू शकतोय नितेश राणे हे त्यांच्या नेहमीच वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात। प्रत्येक सभेमध्ये त्यांचं असं एकतरी वक्तव्य असतं ज्याची चर्चा होते, विरोध केला जातोय। आणि आता त्यांच्या अशा एका वक्तव्याला, नितेश राणेंच्या वक्तव्याला निलेश राणे यांची एक्सपोस्ट बघायला मिळते। नितेशने जपून बोलावं असा सल्ला आता त्यांचे बंधू निलेश राणे यांनी त्यांना दिलाय। नितेश राणे सभांमध्ये बोलतात किंवा बाईट जेव्हा मीडियाला देतात तेव्हा काहीतरी असं वक्तव्य करत असतात। त्यांनी आता जे धाराशिवला वक्तव्य केलंय त्याचा कुठेतरी समाचार किंवा सल्ला त्यांचे जे बंधू आहेत ते शिंदे सेनेचे जे आमदार आहेत त्यांनी आता कुठेतरी दिला असल्याचं आपल्याला ट्विटमध्ये कळलं। आपण जर पाहिलं अनेकदा नितेश राणे हे विरोधकांवरती कुठेतरी टीका करत असतात। त्यांनी हे जे वक्तव्य केलंय त्याला कुठेतरी दोन्ही जे महायुतीमध्ये जे मोठे घटक आहेत, शिंदेची सेना असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल, त्यामध्ये कुठेतरी दरी पडू नये म्हणून हे वक्तव्य निलेश राणे यांनी हे जे ट्विट काल रात्री यांनी केलं त्यात अपडेट म्हणून नितेश राणे यांनी देखील त्यांना एक ट्विट केलं, निलेशजी तुम्ही टॅक्स फ्री आहात। निलेश राणे यांच्या ट्विटच्या खालीच कमेंट म्हणून असं नितेश राणे यांनी ट्विट केलेलं आहे। नितेश राणे आपण जर पाहिलं तर अनेकदा असे वक्तव्य करत असतात, कुठेतरी आपल्याच जे सहकारी आहेत त्यांना असे ते सल्ले देत असतात। त्यामुळे आता दोन्ही बंधूंनी एकमेकांना सल्ला द्यायचा असं ठरवलंच आपल्याला पाहायला मिळते। अनेकदा आपण पाहिलं नितेश राणे असतील ते वक्तव्य केल्यानंतर कुठेतरी अडचणी देतात, त्याचं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांना देखील द्यायला लागतं किंवा बाकीचे जे बावनकुळे त्यांना द्यायला लागतं। पण आता कुठेतरी आपल्याच भावाने सल्ला दिल्यामुळे नितेश राणे हा सल्ला ऐकतात का हे पाहायचं महत्वाचं असणार आहे। कारण अनेकदा नक्कीच पद्मेश, नितेश राणे यांच्याकडून नेमकी काय आता प्रतिक्रिया समोर येते हे बघणं महत्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।